नमस्कार, देश माझामध्ये आपले स्वागत आहे। बार्शीत अस्थि कलश महायात्रा स्वागताची नियोजन बैठक संपन्न। याबाबत अधिक माहिती अशी की बार्शीत 16 सप्टेंबर रोजी तथागत गौतम बुद्ध, त्यांचे प्रमुख शिष्य सारिपुत्त महामोगलायन व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातू कलश महायात्रेचे स्वागत करण्यासाठी विविध सामाजिक राजकीय संघटना पक्ष प्रतिनिधींची राजकारण विरहित बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संपन्न झाली। यामध्ये ॲडव्होकेट विवेक गजशिवे, संदेश काकडे, शंकरदादा वाघमारे, ॲडव्होकेट शंकर ननवरे, सत्यजित जानराव, विश्वास वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले। तर या कार्यक्रमाला रुपेश बंगाळे, ज्योतिराम राऊत, शंकर जाधव, बाळासाहेब सरवदे, प्रसाद शिंदे, राजू रिकिबे, आहिरे सर, रमेश निकंबे, चंद्रकला जाधव, वैशाली जानराव, आरती सरवदे, कल्पना तुपेरे, शैलजा गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कदम यांनी केले। देश माझासाठी मी वैशाली जानराव। खरंच आज आपल्याला भाग्याचा दिवस येतोय। खरं तर पाहिलं महाकारुणिक भगत गौतम बुद्ध यांच्या अस्थी ज्या ठिकाणी आहेत, मुंबईमध्ये गोल्डन टेम्पल जे आहे कायगोडा, त्या ठिकाणी ते अस्थी आहेत पाहायला जायचं म्हणून। आज त्या अस्थी आपल्याला बार्शीमध्ये पाहायचं योग 16 तारखेला येतोय। खरं तर मी ज्यावेळेस गेलो तिथं प्रत्यक्षात पाहायला मिळालं नाही, कारण पूर्ण बंदिस्त आहे तिथं ते। आणि दादरला सुद्धा ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस तिथं त्या कलशामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत। आज मॅसेज सरांनी टाकला, त्यामध्ये बाबासाहेबांची सुद्धा अस्थी तिथं येणार आहे। खरं तिथं पाहिल्यानंतर डोळ्यातनं पाणी आलं माझ्या। आज तोच योग आपल्याला 16 तारखेला बार्शीमध्ये येतोय, जे दोन्ही अस्थींचे दर्शन आपल्याला त्या ठिकाणी होणार आहे। तसेच त्यांचे शिष्य सारिपुत्त असेल, त्यांची सुद्धा अस्थी येणार आहेत। म्हणजे एक त्रिवेणी संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याचा बार्शीकरांनी सर्वांनी त्या ठिकाणी, मला वाटतं 16 तारखेला सर्वांनी पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी सर्वांनी यावं। तरी या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी हजर राहावं असे मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय भीम। कार्यक्रमाच्या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलं आहे। तथागत महाकारुणिक गौतम बुद्ध यांच्या अस्थि कलश बार्शीमध्ये येणार आहे। त्या संदर्भात आपण सर्व या ठिकाणी जानराव सरांनी सगळ्याला कॉल केला आणि आपण सर्व या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो। आणि त्या संदर्भात, त्या कार्यक्रमाच्या संदर्भात बऱ्यापैकी जानराव सरांना सगळी वस्तुस्थिती माहीत असल्यामुळं त्यांनी पूर्ण सारांश आपल्याला समजून सांगितलेला आहे। जी काय त्याच्या संदर्भात गैरसमज आहेत ते बऱ्यापैकी जानराव सरांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे। आपण ही सगळं समाजापर्यंत समजून सांगूया आणि येणाऱ्या 16 तारखेला जी अस्थि कलश येणार आहे त्याच्या स्वागतासाठी एक समाज म्हणून आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवूया आणि सर्वांनी आपल्या गल्लीतले असतील काय आणखी सर्वांना सांगून एकत्र येऊन त्या दिवशीचा कार्यक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करूया। सर्वांचा समज ह्याच्याबद्दलची काय आहे, व्हॉट्सअपला वगैरे पत्र आलं सगळं जानरावनी आता समजून सांगितलेलंच आहे। तर आपण हे सगळं हे करून आपण व्यवस्थित कार्यक्रम करूया अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आम्ही त्या कार्यक्रमाला ग्राउंड स्वच्छता मंडप नगरपालिकेकडनं ग्राउंड स्वच्छता असं तिथं काय लागणार आहे, आणखीन काही जे पाणी आणि मंडप सर्व त्या ठिकाणी करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ। समाज म्हणून आपण सर्वच ही गोष्टी करू आणि सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती करतो। या ठिकाणी आमचे जय हिंद, जय भीम। सर्वप्रथम सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पार्क नियोजनाच्या बैठकीसंदर्भात आपण सर्वजण एकत्र आल्यामुळे भारतीय घटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। सरांनी महामानव तथागत गौतम बुद्धांच्या आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी संदर्भात
थोडक्यात मार्गदर्शन केलेलं आहे. त्याची रूपरेषा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. हे सांगत असताना सरांनी 2-3 पॉइंट पण सांगितले की यामध्ये समज गैरसमज कशा पद्धतीने झालेले आहेत. समज गैरसमजाबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो. गौतम बुद्धांच्या अस्थी बाबासाहेबांच्या अस्थी ह्या आपल्या बार्शी शहराच्या भूमीमध्ये येत आहेत. चांगलं काम करत असताना सर ह्या गोष्टी होतात. तुम्ही ह्या गोष्टी इग्नोर करून सोडून द्या. कारण ह्या गोष्टींना काहीतरी चांगलं शिकायला मिळतं. आता तुम्ही सांगितलं की 16 तारखेला कुठं म्हणले तिकडे म्हणतात ती जागा जिथं घोषित झाली, नवीन कोर्टाच्या पुढची जागा 1 एकर डिक्लेअर झाली. त्यासाठी नवीन जी 1 एकर कोर्टाच्या समोर डिक्लेअर झाली. नवीन कोर्टाच्या समोर जी बौद्ध विहारासाठी जागा डिक्लेअर झाली तिथं आपल्या सभा मंडप टाकायचं. त्या सभा मंडपासाठी सुद्धा आपण सर्वजण चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू. त्या सभा मंडपाचा जो काय खर्च असेल ते कोण स्पॉन्सरशिप न करणार असतील तर ठीक आहे, नाहीतर आपण सर्वजण समाज बांधव सुद्धा एकत्र या ठिकाणी येऊन करायचा तो प्रयत्न करूया. आणि सर तुम्ही जे काय सांगचाल आर्थिक असेल सामाजिक असेल किंवा सगळेजण एकत्र येऊन तुम्ही जे काय म्हणसाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी एकत्र येण्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहेत. एवढा शब्द देतो आणि माझी 2 शब्द. थँक्यू. अस्थी कलश यात्रा आहे त्याचं स्वागत कशा प्रकारे करणार आणि आपलं योगदान कसं देणार त्यांनी सगळ्यांतर्फे त्यांनी सांगितलंय. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. तसेच या मिटिंगसाठी खास उपस्थित आहेत आमचे आदरणीय ज्योतिराम राऊत सर यांचं देखील मी या मिटिंगमध्ये त्यांचं स्वागत करतोय. यानंतर मी आदरणीय शंकरदादा वाघमारे विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी आपलं म्हणणं मांडावं. माझे सूचना आहे या ठिकाणी मांडत आहे की ज्यावेळेला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे हस्तिकला या ठिकाणी 16 तारखेला येणार आहे त्याच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे. आपले सर्व जानराव सर आम्ही त्यांना गुरेवरे मानतो. आणि जे त्या ठिकाणी आता विभाग कशिवने मी सांगितलं जे असं काय आपल्याला मंडप असेल पाणी असेल स्वच्छता असेल ती जरी नगरपालिकेकडून नाही आपल्याला घेता आली तरी आम्ही मिळून सगळे त्या ठिकाणी आपण सगळेजण त्या ठिकाणी आपली आर्थिक मदत लावून त्या गोष्टी 12-13 तारखेलाच करून घेऊ. कारण तिथं काय लई मोठी गोष्ट नाही ते तुम्ही सांगाल तेवढं आपण मंडप येत आपण आणि तिथं पाण्याची व्यवस्था करू. जर काय वाटलं तिथं बाबा खीर वगैरे काय करायचं तिथं बी त्या गोष्टी आपण करू. तुम्ही फक्त सुचवावं त्या गोष्टी बाबा आपल्याला असं असं करायचं आहे. आणि एवढी ऐतिहासिक गोष्ट घडत असताना बाबा ह्या गोष्टीला विरोध होत आहे ही कुठंतरी आम्हाला खंत वाटते. या ठिकाणी जे गच्च भरले पाहिजे बाबा बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धाची ज्या असते या ठिकाणी येणार आहे त्यासाठी आपल्याला पुढे करून पाहिजे. आता जे आहेत ते जर देत आपले त्यात का आपल्याला वाद नाही. आपण अनेक सगळ्यांना जाऊ मेसेज कुठं जास्त पोचला नसेल तरी सरांनी सगळ्यांना कॉल केलेले आहेत. माझा कॉल झाला नाही मी घेतला नाही. आम्ही जरा रेकॉर्डिंगच्या कामात होतो पण मला कळालं की मीटिंग आहे त्याच्यामुळे आम्ही इथं उपस्थित लावणं गरजेचं समजतो. कारण ही काय राजकारण नाही हे आपल्याला समाजातली महत्त्वाची गोष्ट आहे की बुद्धांच्या या ठिकाणी अस्थी आणणार म्हणजे आपल्याला अडवायचं आहे. या दृष्टिकोनातून आपण त्या रथयात्रेचं अस्थी कलशाचं अस्थी धातूचं स्वागत करायचं आणि घरातला प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन एक इतिहासाचं साक्षीदार व्हायचंय असं या प्रसंगी सांगून आपण या मीटिंगला आल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. सप्रेम जय भीम.